या स्पर्धेची एक वेगळी ओळख आहे बघा पंचकृषीमध्ये. सामाजिक स्पर्धा जरी असली परंतु एक व्यावसायिक स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे निश्चित बघितलं जातं. कारण या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन हे दर्जेदार आपल्याला कायम बघायला मिळालेलं आहे. जे जे किंग संघ जर बघितलं तर क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला हा संघ बघायला मिळणार आहे. दत्तनगर वॉरियर्स संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. हा नाणेफेकीचा कौल देखील दत्तनगर वॉरियर्स संघाच्या दिशेनं लागलाय. तर नक्कीच सामन्याला होणारी सुरुवात जितेंद्र स्ट्राईक एंडवर नॉन स्ट्राईक एंडवर पुरुषोत्तम वंजारी आणि गेम इज ऑन चांगल्या गतीनं सुरुवात केली बघा. पहिला चेंडू आहे. सिद्धेश्वर गोलंदाज आहे बघा आणि त्या ठिकाणी अगदीच पहिल्या चेंडूवर जर बघितलं तर नक्कीच जितेंद्र पहिली धाव फलकावर बनवत आहेत. दोन्ही संघांमध्ये जर बघितलं तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी दत्तनगर वॉरियर्स संघामध्ये ज्येष्ठ खेळाडू बघायला मिळतील. अनुभवी खेळाडू या ठिकाणी नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि जे जे किंग्ज हा संघ मात्र तरुणांचा संघ आहे. थोडासा बदल आहे परंतु बघूया कशा प्रकारचा खेळ होणार आहे. चांगला चेंडू आहे. चांगल्या गतीनं मारा करतायत या ठिकाणी सिद्धेश्वर गोलंदाज आहे. हा चेंडू मात्र पूर्णपणे निर्धाव असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. सामना क्रमांक 3 दत्तनगर वॉरियर्स यांच्या विरोधामध्ये जे जे किंग संघ आपण बघतोय. सुरुवात शांत बघायला मिळते दोन्ही माध्यमामध्ये. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला. त्या ठिकाणी संघ नायक सौरभ आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑन मध्ये मात्र संपन्न केलं जाईल आणि संत गतीनं धावफलक पुढे जाताना देखील बघायला मिळेल. 2 धावा धावफलकावर आहे. अर्थात प्रत्येक संघाला आजचा जर विचार केला तर आता खेळपट्टीच घ्यायचा आहे. प्रयत्न अगोदर ते असणार आहे आणि अंदाज बांधल्यानंतर पुढचा खेळ नक्कीच खुलत जाईल. चांगला चेंडू होता. पुरुषोत्तम आहे बघा आणि त्यांना आज मात्र सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. ज्या प्रकारे सिद्धेश्वर गोलंदाजी करतायत. थोडासा चांगला चेंडू होता. डाव्या इष्टीकडे यॉर्करचा प्रयत्न राहिला. पायाला ब्रश केला गेला. नक्कीच मुख्य पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येईल. अगदीच पहिल्या षटका अखेर जर बघितलं तर धावफलकावर आहेत नाबाद 3 धावा आणि प्रथम फलंदाजी करत असताना दत्तनगर वॉरियर्स हा संघ आपल्याला बघायला मिळणार आहे. पंच कमिटीत जर बघितली तर नक्कीच चारही पंचांचं कौतुक या ठिकाणी करावं लागेल. नाशिक जिल्हा असोसिएशनचे अभ्यासू पंच आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर
नक्कीच आकाश सानप सर जे ज्येष्ठ पंच म्हणून आपल्याला बघायला मिळतील. कुंदन कुईटे सर त्यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये साथ देत आहेत. आणि यावेळेस तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असतील सुशांत वाघमारे सर आणि आशुतोष शिंदे सर यांचं देखील आजचं कामकाज अगदी चांगलं राहिलं. आणि येणारे 4 दिवस देखील नक्कीच या 4 पंचांच्या माध्यमामध्ये या स्पर्धेला पूर्णविराम दिला जाईल. पंचांचं देखील स्वागत आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं सिद्धेश्वर यांनी स्वतःला सिद्ध मैदानाच्या आतमध्ये केलं. चांगली गोलंदाजी केली. 6 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर जर बघितलं तर खास पुण्याहून या स्पर्धेसाठी आलेले प्रत्येक नानोटे गोलंदाजीसाठी मात्र सज्ज असणार आहे. तर या ठिकाणी रनर बघायला मिळेल. अर्थात सामाजिक स्पर्धा आहे त्यामुळे काहीशी नियम शिथिल आहे. प्रत्येकांचा हा पहिला चेंडू आहे. भनाट वेगात टाकलेला चेंडू आपण बघतोय. गुड लेंथवर टाकलेला टप्पा. दिशा थोडीशी खराब होती परंतु टप्पा अचूक असल्यामुळं जर बघितलं तर चेंडू सुसाट वेगात यष्टीरक्षकाच्या हातात मात्र जाईल. या ठिकाणी निर्धाव चेंडूची नोंद केली जाते. पुन्हा एकदा जर बघितलं तर यावेळेस मात्र पंच आकाश सर आमच्याशी जोडले जात आहेत. वाईटची घोषणा असणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 4 धावा धावफलकावर आहे. चुका टाळायच्या आहे बघा, कारण या चुका तुम्हाला स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकता. सुरुवात चांगली द्यावी लागेल. स्पर्धा मोठी आहे. सर्व संघांनी स्वप्न बघितलेलं आहे या चषकावर नाव कोरण्याचं. आणि या स्वप्न स्फूर्तीसाठी तुम्हाला मात्र खूप खराब गोलंदाजी बघा मैदानाच्या आतमध्ये लागोपाठच्या माध्यमामध्ये तोच चेंडू मैदानाच्या आतमध्ये सादर करतायत प्रत्येक नानोटे. अर्थात चांगले गोलंदाज आहे बघा. मागील स्पर्धेमध्ये देखील चांगल्या गोलंदाजांमध्ये त्यांची वर्णी लागली होती परंतु दिवस बदललेला आहे, वर्ष बदललेलं आहे आणि तीच कामगिरी तुम्हाला सातत्यपूर्ण करायची असेल तर कामगिरी चांगली करावी लागेल. यावेळेस सुरेख फटका आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय आणि चेंडू जातोय सरळ आणि सरळ सीमारेषा पार. हा फटका आहे दर्जेदार आणि धावा मिळतील 4. चौकार. हा नो बॉलचा कॉल आहे यावेळेस नो बॉल. खूप वेगवेगळे चेंडू बघायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जर बघितलं तर या अगोदरच्या चेंडूवर पुरुषोत्तम यांच्या बॅटेतून सर्व उत्तम फटका खेळला गेला. चौकार त्यांनी घेतला आणि त्यानंतरचा चेंडू नो बॉल घोषित केला गेलेला आहे. फ्रीजचा चेंडू असेल. हा पहिल्यांदा चांगला चेंडू बघतोय आपण यावेळेस. प्रत्येक नानोटे यांचा उजव्या एसटीच्या बाहेर थोडासा वाईट ठेवला गेलाय. एसट्यांना टाटा बाय बाय करून एसटी रक्षकापर्यंत हा चेंडू गेलेला आहे. हा चेंडू मात्र डॉट आहे. 10 धावा धावफलकावर आहेत. कनेक्शन चांगलं राहिलंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट षटकार. सुंदर फलंदाजी बघतोय आपण. हो 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 कॉड बिहाइंडचं अपील त्या ठिकाणी झालं परंतु एसटी रक्षकाचं कलेक्शन चांगलं राहिलेलं नाहीये. तर गोलंदाजानं कमवलं आणि एसटी रक्षकानं गमवलं अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये राहिलेली आहे. प्रथम गोलंदाजी करत असताना आपण जे किंग्ज या संघाला बघतोय. हा ऑन साइडला जास्त खेळण्याचा प्रयत्न बघा पुरुषोत्तम यांचा.
यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, गॅप मात्र मिळाला नाही. इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघतोय आपण. एक मागण्या षटकाची समाप्ती बघा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर नाबाद 17 धावा दत्तनगर वॉरियर्स. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. लाड वंजारी समाज प्रीमियर लीग 2026 दैदिप्यमान आयोजन आणि उत्कृष्ट नियोजन. आघाडीचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील आपल्याला. सिद्धेश्वर सर्वात यशस्वी गोलंदाज. थोडीशी जागा होती उजव्या यष्टीच्या बाहेर. समोर खेळण्याचा प्रयत्न फसला. हो हो हो, असा झेल होऊ शकत नाही. असा झेल मी माझ्या जीवनातील 20 वर्षाच्या समालोचनामध्ये बघितला नाही. अद्वितीय झेल या ठिकाणी संपन्न झालाय. फलंदाज मात्र बाद. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण लाईव्हच्या माध्यमामध्ये बघू शकता. परंतु न भूतो न भविष्यती, आणि असे झेल फक्त जे जे किंग्स धरू शकते बघा. कारण या संघामध्ये सर्व तरुण आहेत. कुछ भी हो सकता है या टीम मध्ये. 20-22 वर्षाच्या समालोचन कारकिर्दीमध्ये मी असा झेल बघितला नाही, परंतु झेल झालेला आहे. चला सुरेख झेल. एक बाद 17 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपण बघतोय आघाडीचा गोलंदाज, धारदार गोलंदाज ज्याला म्हणलं जाईल, सिद्धेश्वर तुफानी मारा करतोय. जितेंद्र घुगे नवीन बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये आलेत. 2 जितेंद्र मैदानाच्या आतमध्ये आहे बघा. आता एकीकडे जितेंद्र घुगे, दुसरीकडे जितेंद्र वंजारी, आणि दोन्ही जितेंद्रला आता धर्मेंद्र सारखे फलंदाजी करावे लागेल. कारण जितेंद्र चॉकलेट हिरो होते आणि डॅशिंग हिरो धर्मेंद्र होते. बघूया काय केलं जाईल. हा यावेळेस मात्र रक्षकाला हुलकावणी देणारा चेंडू बघायला मिळतोय. बॅटेचा नाजूकसा स्पर्श देखील त्या ठिकाणी होत आहे. नक्कीच एक धावजी मैदानाच्या आतमध्ये संपन्न केली जाईल. 18 धाव धावफलकावर अप्रतिम झेल बघा. त्या झेलची चर्चा अनेक वर्ष होत राहील बघा. सुरेख झेल त्या माध्यमामध्ये आपण बघतोय जो संपन्न झाला. हा यावेळेस चांगल्या गतीनं गोलंदाजी केली. जितेंद्र बघतोय आपण. जितेंद्र वंजारी जे आपल्याला स्ट्राईकला बघायला मिळत आहेत. खूप मोठा अनुभव आहे बघा. चौथं पर्व खेळतायत आणि खुल्या प्रवर्गामध्ये देखील जितेंद्र यांना खूप मागणी आहे. एक चांगला खेळाडू आहे, परंतु यावेळेस बंदिस्त आहे. यावेळेस समोर खेळायला फटका. चेंडू जाईल आकाशमार्गे सीमारेषा पार, आणि गोलंदाजाला धडकी भरवणारा या ठिकाणी येतोय षटकार. डीजे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अक्षय दादा धन्यवाद. जाऊया मैदानात. या ठिकाणी षटकार मात्र आला गेलाय. हा तोच प्रयत्न राहिला, परंतु यावेळेस कमबॅक गोलंदाज करतील. कारण या ठिकाणी आपण बघू शकता निर्धाव चेंडू संपन्न झालाय. 3 षटकं संपली. सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये एकीकडे दत्तनगर वॉरियर, दुसरीकडे जे जे किंग्स. एकीकडे तरुण खेळाडू आहेत तर दुसरीकडे अनुभवी खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. 1 बाद 24 धावा धावफलकावर आहे. 3 षटकं संपली आणि पुन्हा एकदा प्रतीक नानोटे यांच्याकडे चेंडू दिलाय.
आणि आता प्रत्येक नानोटे यांना स्वतःला सिद्ध करायचंय. संधी आलेली आहे. पहिल्या षटकात 14 धावा देणारा प्रत्येक गोलंदाजी मार्कवर आहे. तर स्ट्राईकवर आपल्याला बघायला मिळतील या ठिकाणी जितेंद्र घुगे. फटका या ठिकाणी फसलेला आहे. चेंडूला उंची नक्कीच आहे आणि यावेळेस ताकदीचा वापर केलाय. जितेंद्र घुगे यांच्या बॅटीतून येतोय एक दादागिरी करणारा प्रचंड मोठा षटकार. हात खोलली जात आहेत आणि मी अगोदर सांगितलं आता जितेंद्र यांना धर्मेंद्र सारखे फलंदाजी करावी लागेल आणि नक्कीच यावेळेस प्रत्येक नानोटे यांचं भव्य स्वागत मैदानाच्या आतमध्ये केलंय. स्वाग से करेंगे सबका स्वागत षटकार दाखवलाय आणि धाव फलकावर नक्कीच 30 धावा आहेत. अगदी सुंदर स्पर्धा बघा. ही स्पर्धा सामाजिक जरी असली परंतु या स्पर्धेमध्ये अनेक व्यावसायिक खेळाडू आहेत बघा. हा कमबॅक मात्र केला जाईल यावेळेस. पहिला चेंडू फलंदाजाचा होता आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाचा राहिलेला आहे. पलटवार बघतोय आपण. चेंडू डॉट असणार आहे. 30 धावा धावपळकावर षटक क्रमांक 4. प्रथम फलंदाजी करताना दत्तनगर वॉरियर्स संघ आपण बघतोय. हा गतीनं फसवलं यावेळेस. चला प्रतीक कमबॅक करतायत ही गोष्ट चांगली असणार आहे कारण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक सामने जे जे किंग संघाला खेळायचे आहेत आणि षटकारानं प्रारंभ करणारे जितेंद्र घुगे अक्षरशः उभे ठेवले गेले मैदानाच्या आतमध्ये. त्यांना देखील या ठिकाणी लढावं लागणार आहे. जिंकायचं आहे. यावेळेस सौरभ आहेत, रोहित आहेत आणि रोहित यांनी पकडला झेल. घुगे साहेबांचा संपला खेळ. तर नक्कीच यावेळेस मात्र प्रत्येकाला आनंद देणार आहे घटना जी मैदानाच्या आतमध्ये घडलेली आहे. रोहित यांचं कौतुक असेल. प्रशांत आलेले आहेत बघा मैदानाच्या आतमध्ये आणि डिफेन्स प्रॉपर डिफेन्स बघितला आपण. प्रशांत यांचं नाव प्रशांत आहे बघा. ते शांत नाहीये. त्यांना क्रिस गेल म्हणून ओळखलं जातं. काय ते गेल स्टॉर्म मैदानात येणार, गेल नावाचं वादळ मैदानात येणार का हे आपल्याला बघायचंय. शेवटचा चेंडू असेल मैदानात. इनसाइड एज चांगल्या गतीने चेंडू टाकला होता. यावेळेस लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक धावबादची संधी आणि नक्कीच या ठिकाणी बघा 4 षटकानंतर 2 बाद 31 धाव फलकावर आहे. आयोजकांच्या वतीनं सूचना आलेली आहे. जेवणाची सोय पूर्ण झालेली आहे. इच्छुकांनी नक्कीच जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आयोजकांच्या वतीनं महत्वाची सूचना आलेली आहे. जेवणाची सोय संपन्न झालेली आहे. इच्छुकांनी नक्कीच जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. 4 षटके संपलेली आहे. 2 बाद 31 धाव फलकावर आहे. प्रथम फलंदाजी करताना दत्तनगर वॉरियर्स आणि गोलंदाजी करत असताना आपल्याला जे जे किंग्स हा संघ बघायला मिळतोय. शुक्रिया. चलो
आए हुए मैदान पर तमाम दर्शकों का, खिलाड़ियों का फिर एक बार हम समस्त लाड़ वंजारी समाज श्री राम मंदिर संस्थान मेहरून लाड़ वंजारी समाज प्रीमियर लीग सीजन 4 में आप सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। 4 ओवर का खेल पूरा हुआ है। 4 ओवर की समाप्ति के बाद 31 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं 2 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी में होगा बदलाव। रोहित वंजारी इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। पहली गेंद तेज गेंद की थी, इस समय बिल्कुल विकेट कीपर इस समय जरूर गलती हुई है। वाइट का इशारा आता हुआ यहाँ पर अंपायर के द्वारा, तो 2 अतिरिक्त रन स्कोर में इजाफा होगा यहाँ पर। पहली गेंद थी, बिल्कुल वार्म अप डिलीवरी थी, दिशाहीन गेंद की है। वाइट का इशारा आता हुआ एक्स्ट्रा 2 रन यहाँ पर जरूर खर्च किए हैं गेंदबाज रोहित ने। 33 रन स्कोरबोर्ड पे लगे। 4 ओवर का खेल पूरा हुआ है। जितेंद्र इस समय ऑन स्ट्राइक होंगे। फील्डिंग में यहाँ पर जरूर हल्का सा बदलाव किया है जितेंद्र के लिए। फिर एक बार दिशाहीन गेंद, यहाँ पर विकेट कीपर कुछ नहीं कर पाए। गेंद जाएंगी सीधी फाइन लेग के क्षेत्र में। व्हाइट के साथ यहाँ पर बाउंड्री आता हुआ है ना। 5 अतिरिक्त रन पहली गेंद पर, अभी 2 अतिरिक्त रन बिना गेंद 7 रन खर्च किए हैं यहाँ पर गेंदबाज रोहित ने। सात रन बिना गेंद के खर्च किए हैं गेंदबाज ने। जी हाँ बिल्कुल, ये गेंद सही लाइन सही लेन पे पिच की है बिल्कुल। डॉट गेंद यहाँ पर आती हुई। तो 7 अतिरिक्त रन जो बिना गेंद के खर्च किए हैं, बिल्कुल उसका यहाँ पर खामियाजा भुगतना होगा, तो भरपाई करनी होगी अपने इस गेंदबाजी में रोहित को। ये अच्छी गेंद बिल्कुल फुल लेंथ वाली गेंदबाजी करते हुए यहाँ पर अब सही लाइन सही दिशा में गेंदबाजी कर रहे हैं रोहित वंजारी। जब बिल्कुल पहला मुकाबला खेल रहे हैं तो जी हाँ बिल्कुल यहाँ पर बॉडी जो है पूरी तरह से यहाँ पर खुली नहीं है, जिसके कारण पहली 2 गेंदों पे जरूर दिक्कत हुई है गेंदबाज रोहित को। मगर पिछली ये 2 गेंदें काफी बेहतरीन की है। फुल टॉस थी यहाँ पर, पेस के साथ गेंद किया था, तेजी के साथ क्या छूटा। देखिए आसान कैच। तो एक आसान कैच था वहां पर डीप मिड विकेट के क्षेत्र में खिलाड़ी द्वारा एक कैच यहाँ पर मिस किया गया है। जो थोड़े से नाराज होंगे यहाँ पर गेंदबाज रोहित, क्योंकि एक सफलता यहाँ पर बिल्कुल उनके नाम हो सकती थी, साथ नहीं मिला खिलाड़ी का, कैच छूटा है। तेज गेंद, फिर एक बार यहाँ पर दिशाहीन गेंद, वाइट का इशारा, अतिरिक्त रन, फिर एक बार स्कोर में इजाफा होगा। तो जी हाँ बिल्कुल नो बॉल का इशारा आता हुआ, कमर के ऊपर से गेंद यहाँ पर गई है, जिसके कारण स्क्वायर लेग अंपायर ने नो बॉल करार दी गई है। अतिरिक्त रन, फ्री हिट वाली गेंद। चेंज ऑफ पेस, सीधे बल्ले के साथ गेंद को खेला है, लॉन्ग अप की क्षेत्र में गेंद जाएंगी, 1 बाउंस सीमा रेखा पार। 4 रन के लिए प्रशांत के बल्ले से आता हुआ यहाँ पर एक बेहतरीन स्ट्रोक, 4 रन। तो महंगे साबित होते हुए यहाँ पर इस ओवर में रोहित अब तक 4 गेंदें की है, 13 रन दिए हैं, 44 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं, 2 विकेटों का नुकसान हुआ है। 4.4 ओवर यहाँ पर चलता हुआ पारी का। ये अच्छी गेंद, बिल्कुल अच्छी गेंद, क्या बेहतरीन गेंद, समझ नहीं पाए प्रशांत, भाग्यशाली रहे, गेंद विकेटों पर नहीं लगी। जी हाँ बिल्कुल, विकेट कीपर भी इस समय चौकन्ना हो गए।
जी हाँ, फिर एक बार वाइड और गेंद तेज तर्रार गेंद डॉट गेंद के साथ यहाँ पर ओवर की होंगी समाप्ति। 5 ओवर की समाप्ति के बाद 44 रन 2 विकेटों के नुकसान पर टीम दत्तनगर वॉरियर्स। गेंदबाजी में अमोल बंजारे इस समय आए हैं गेंदबाजी के लिए। नए गेंदबाज की तरफ कप्तान ने यहाँ पर भरोसा जताया है, अमोल को लेकर आए गेंदबाजी के लिए। 5 ओवर की समाप्ति के बाद 44 रन 2 विकेटों के नुकसान पर। शॉर्ट गेंद ऑफ स्टंप से बाहर, पहली गेंद वाइड गेंद करार दी है अंपायर ने। अतिरिक्त रन। देखिए ओवर थ्रो, जी हाँ बिल्कुल ओवर थ्रो, 5 रन यहां पर मिलेंगे। इस समय जी हाँ, बिग 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 हिट, 6 रन। लाव के कडक आज थैंक यू डीजे। जी हाँ बिल्कुल, जिस काम के लिए जाने जाते हैं प्रशांत यानी क्रिस गेल, बिल्कुल अपने अंदाज में स्ट्रोक खेला, 6 रन। फिर एक बार देखिए क्या उमदा स्ट्रोक, पैरों पर गेंद थी, भेजा है दर्शकों के बीच गेंद को 6 रन के लिए। दूसरा बिग हिट यहां पर दूसरी गेंद पर। आणि त्यांना अब बिल्कुल यहां पर अच्छी बल्लेबाजी करते हुए, अपनी लय में बल्लेबाजी करते हुए प्रशांत। तीसरी गेंद, फिर एक बार बिग 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 हिट, 6 रन, 3 गेंदे 3 छक्के। तुम्ही क्रीडा थैंक यू। जी हाँ, प्रशांत जो अब तक शांत थे, अब अशांत होकर बल्लेबाजी कर रहे हैं। ताबड़तोड़ बल्लेबाजी, 3 गेंदों पे 3 छक्के लगाए हैं यहाँ पर। इस समय क्लीन बोल्ड, जी हाँ चूके हैं बड़ा स्ट्रोक खेलने के प्रयास में। बोलबाला रहा था पहली 3 गेंदों पर प्रशांत का, मगर चौथी गेंद रही अमोल वंजारी के नाम, सीधी गेंद विकेटों पर जाके लगी। क्लीन बोल्ड किया है प्रशांत को। से जो टूटे कोई सपना
देखिए बिल्कुल आपने देखा है जिस तरह से विकेट मिला था, बिल्कुल क्या एग्रेशन था गेंदबाज अमोल का, जिस तरह से सेलिब्रेशन था, एक एग्रेसिव सेलिब्रेशन था अमोल द्वारा। न्यू बैटर इस समय मुकेश आए हैं। इस बीच न्यू बैटर आए हैं मुकेश। मुकेश इनका यहाँ पर एक लेदर बॉल क्रिकेट के टूर्नामेंट के लिए बेहतरीन सिलेक्शन हुआ है। ऊंचे खिलाड़ी है, ऊंचा कद है। इस बीच डॉट गेंद आती हुई, डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति। 6 ओवर के समाप्ति के बाद 68 रन, 3 विकेट के नुकसान पर टीम दत्तनगर वॉरियर्स। बघा पंचांना विचारल्याशिवाय कोणीही मैदानाच्या आतमध्ये येऊ नका, आम्ही वारंवार सूचना देतो, आपण सूचनेला फॉलो करायचं आहे। विचारून घ्या नंतर या। तो गेंदबाजी में फिर एक बार रोहित आए हैं गेंदबाजी के लिए, रोहित वंजारी जिनका पहला स्पेल काफी महंगा रहा था। इस बीच 68 रन, 3 विकेट के नुकसान पर 6 ओवर की समाप्ति के बाद लगे हैं। ये गेंद बिल्कुल पहली गेंद सही लाइन के साथ गेंदबाजी करते हुए क्लीन बोल्ड किया बल्लेबाज को। जितेंद्र इस समय वापस लौटेंगे डगआउट की ओर। तेज गेंद इस समय काफी बेहतरीन की थी, विकेटों पे जाके लगी। जब पहला विकेट अपने नाम किया गेंदबाज रोहित ने, दूसरे स्पेल में गेंदबाजी के लिए आए, पहली गेंद पर क्लीन बोल्ड किया, एक अच्छा विकेट अपने नाम किया। न्यू बैटर इस समय विशाल इस समय आए हैं। ये गेंद जरूर थोड़ी सी इलेक्शन से बाहर थी, बिल्कुल वाइट करार देने में कोई निसंकोच थे अंपायर। यहाँ पर अतिरिक्त रन स्कोरबोर्ड पे बढ़ता हुआ, तो फिर एक बार लाइन पे वापस आना होगा गेंदबाज रोहित को। थोड़ा सा यहाँ पर स्ट्रगल कर रहे हैं अपने लाइन और लेन को लेकर। ये अच्छी गेंद अंदरूनी भाग पर लगी है बल्ले के, ऑन साइड के क्षेत्र में गेंद गई है। 1 रन आसानी के साथ मुकम्मल करेंगे। ऊंचा खेला हुआ है इस समय और काफी दूर जाएगी गेंद। केवल दर्शक बन के रह गए खिलाड़ी और खिलाड़ी बने हैं दर्शक। अच्छा स्ट्रोक यहाँ पर मुकेश द्वारा देखने को मिला है। अच्छे गेंदबाज रोहित की गेंदबाजी पर जड़ा है। फिर एक बार तेज खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग ऑन के क्षेत्र में, मिस फील्ड, वन बाउंस, गेंद जाएगी सीमा रेखा पार 4 रन के लिए। क्योंकि पुराने दुश्मन तो अब हमारे फैन बन चुके हैं।
ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, जी हाँ बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर 6 रन के लिए दर्शकों के बीच। और क्या लाजवाब कैच लिया है वहां पर दर्शकों ने। बिल्कुल उन दर्शक का भी हम यहाँ पर आयोजन समिति की ओर से तहे दिल से हार्दिक स्वागत करेंगे जिन्होंने सीमा रेषे के बाहर एक अच्छा कैच पकड़ा है। अच्छी बल्लेबाजी करते हुए यहाँ पर मुकेश। जी हाँ, मुकेश के बारे में हम बात करेंगे। अखिल भारतीय नागरिक सेवा क्रिकेट टूर्नामेंट में, लेदर बॉल टूर्नामेंट में बेहतरीन खेल का नजारा पेश करते हुए महाराष्ट्र शासन इस टीम में अपनी जगह बनाने में कामयाब हुए हैं। सिलेक्शन हुआ है यहाँ पर महाराष्ट्र शासन की उस टीम में मुकेश का। तो बिल्कुल इसके लिए ढेरों सारी शुभकामनाएं होंगी, बधाई होंगी मुकेश के लिए, क्योंकि आसान नहीं होता है किसी भी लेदर बॉल टूर्नामेंट में सिलेक्शन करने के लिए काफी मेहनत लेनी पड़ती है। तो बिल्कुल इस मेहनत का यहाँ पर फल मिला है उन्हें और महाराष्ट्र शासन स्टेट गवर्नमेंट की इस टीम में इनका सिलेक्शन हुआ है। मुकेश एक अच्छे खिलाड़ी है, होनहार खिलाड़ी है, अच्छी बल्लेबाजी करते हुए 7 ओवर के समाप्ति के बाद 87 रन स्कोरबोर्ड पे लगे 4 विकेटों के नुकसान पर। रोहित वंजारी की अगर गेंदबाजी की बात करेंगे, एक सफलता अर्जित की है मगर काफी महंगा रहा है स्पेल। 32 रन खर्च किया है अपने इस स्पेल में। 2 ओवरों का जो स्पेल था बिल्कुल काफी महंगे साबित हुए हैं। इस बीच अंतिम ओवर लेकर फिर एक बार आएंगे अमोल वंजारी, जिन्होंने पहला ओवर काफी महंगा साबित किया था। 24 रन खर्च किए थे मगर एक बड़ा विकेट अपने नाम किया था, क्रिस गेल को वापस भेजा था, यानी प्रशांत को। ये गेंद शॉर्ट गेंद, ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, डीप मिड विकेट के ऊपर से जाएंगी गेंद दर्शकों के बीच में 6 रन के लिए। बिल्कुल बेहतरीन दर्शकों का दिल जीतते हुए हमारे डीजे मॉन्स्टर्स के ऑनर अक्षय दादा ढोके और तुषार दादा सानप, बड़ा स्ट्रोक खेला है, एक अच्छा कैच वहां पर लॉन्ग अप के क्षेत्र में। प्रतीक नानावटे थे वहां पर, एक अच्छे खिलाड़ी है, कोई गलती नहीं करते अमूमन। बिल्कुल एक अच्छा कैच यहाँ पर पूरा किया। फिर एक बार देखिए गेंदबाजी में क्या लाजवाब गेंदबाजी। जब जब अमोल की अमोल की गेंदबाजी की खासियत बिल्कुल हम आपको बताना चाहेंगे। जब जब अमोल की गेंदबाजी पे कड़ा प्रहार किया है, बल्लेबाजों ने बड़े स्ट्रोक लगाए हैं, तुरंत उन्हें वापस डगआउट में भेजने में कामयाब रहे हैं अमोल वंजारी गेंदबाजी में। ये अच्छी गेंद, बिल्कुल गैप ढूंढा है काउ कॉर्नर के क्षेत्र में, अच्छा फील्डिंग वहां पर। आकाश खिलाड़ी थे मौजूद वहां पर, चौकन ने थे, बिल्कुल अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो। यहाँ पर केवल 1 रन मिलेगा। रितेश अभी अभी बल्लेबाजी के लिए आए। रितेश महाराष्ट्र पुलिस सेवा कार्यरत है और साथ ही साथ बात करेंगे अमोल वंजारी, तो ये भी बिल्कुल महाराष्ट्र पुलिस सेवा में कार्यरत है। दोनों ही बेहतरीन खिलाड़ी है। देखिए लोअर फुल टॉस गेंद थी यहाँ पर, ठीक तरह से कनेक्शन नहीं हुआ बल्ले पर। अच्छी फील्डिंग, देखिए क्या बेहतरीन थ्रो किया था और काफी बेहतरीन तरह से गैदर किया इस स्ट्रोक को अमोल ने। विशाल आंधळे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडल के डिपार्टमेंट में अपनी सेवाएं देते हुए बिल्कुल इस समय स्ट्रोक को खेला है। कवर की दिशा में गेंद जाती हुई, फिर एक बार अच्छी फील्डिंग वहां पर प्रतीक नानमठे, क्या उम्दा फील्डिंग का नजारा। 2 रन यहां पर अपनी टीम के लिए बचाते हुए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 97 रन। पारी की अंतिम गेंद, डॉट गेंद आती हुई यहां पर, देखिए सर रनआउट। जी हाँ बिल्कुल रनआउट के रूप में एक विकेट गिरेगा यहाँ पर।
तो 6 विकेट के नुकसान पर 97 रन्स यहाँ पर स्कोरबोर्ड पे जोड़े हैं। 8 ओवर का खेल यहाँ पर पहले पारी का पूरा हुआ और जीतने के लिए बनाने होंगे यहाँ पर 98 रन्स। तो यहाँ पर पहले पारी का खेल पूरा हुआ। निर्धारित 8 ओवरों में 97 रन्स बनाए हैं दत्तनगर वॉरियर्स ने और 98 रनों का लक्ष्य रखा है मुकाबला जीतने के लिए। टॉस संपन्न केला जाईल या ठिकाणी विनंती असेल नमस्कार फूड्स अँड ग्रोसरी संघनायक आणि त्यांच्यासह चिमुकले गणराय या दोन्ही संघनायकांनी नाणेफेकी कक्षाकडे यायचं आहे। त्याचप्रमाणे नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल जळगाव नगरीचे विद्यमान नगरसेवक आदरणीय अक्षयजी वंजारी साहेब, आपण मात्र टॉस साठी यायचं आहे आणि दोन्ही संघनायक चला करूया टॉस। चला आजच्या दिवसातील चौथ्या सामन्याकडे आपण जाणार आहोत। चौथ्या सामन्याच्या नाणेफेकीच्या कौलकरीता मी आमंत्रित करेल दोन्ही संघाचे कर्णधार नमस्कार फूड्स अँड ग्रोसरी वर्सेस चिमुकले गणराय या दोन संघांच्या दरम्यान आजच्या दिवसातील चौथा सामना आपण या सामन्यानंतर पाहणार आहोत। त्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत। नक्कीच या चौथ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल ज्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत नवनिर्वाचित नगरसेवक अक्षय दादा वंजारी यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील चौथ्या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल आपण पाहणार आहोत। जाऊया टॉस का बॉस या मंचाकडे। टॉस का बॉस या मंचाकडे आमच्यासोबत जुळलेले आहेत आमचे सहकारी मित्र शेरखानजी पठाण। धन्यवाद। दोन्ही संघनायक लवकर यायचे आपण आणि अक्षय दादांना त्यांच्या पुढच्या कारकिर्दीच्या शुभेच्छा आणि नक्कीच त्यांच्या माध्यमामध्ये येणाऱ्या 5 वर्षात प्रभागातील चंद्रकांत दादांना विनंती आपण यायचंय मुख्य आयोजक दादा या 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 तर येणारी अनेक वर्ष त्यांना हे पद मिळो, त्यांच्या हातून समाजकार्य घडो आणि आपल्या समाजाचं देखील नाव त्यांच्या माध्यमामध्ये मोठं हो। टॉस केला जाईल। टॉस का बॉस मंचाच्या समोर जे खेळाडू उभे आहेत त्यांना विनंती आपण थोडंसं बाजूला व्हायचं। आपण इन कॅमेरा येत आहे थोडंसं बाजूला उभं राहावं। ब्लॅक कलरचं अप्पर ज्यांच्या अंगामध्ये आहे लहानसा मुलगा आहे थोडंसं बाजूला सरकायचं आहे। नक्कीच धन्यवाद। टॉस करतोय आपण। चिमुकले गणराय संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय। आपला काय निर्णय असेल सर? फर्स्ट तर चिमुकले गणराय संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, काय कारण गोलंदाजीचं? पिचचा थोडा अंदाज बी येईल आणि चेस करायसाठी आम्हाला थोडं सोपं वाटतंय। आयोजन कसं वाटलंय? आयोजनाचा विषयच येत नाही, ते काका म्हटल्यावर आणि सगळी टीम त्यांची काही सगळं व्यवस्थित आहे आणि सगळं व्यवस्थित पार पडणार आहे। गतविजेता संघ आहे, काही दबाव आहे का? नाही नाही दबाव काय, सोबत केले सगळे सोबतचे खेळाडू आहे, शैलेश दादा सगळे सोबतचे ते। ज्याच्या शुभेच्छा असतील आपल्याला। चला नाही नाही तुम्ही या, तुम्ही कुठे चालले? तर नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने असता तर आपला काय निर्णय असता? नाही आमचाही बॅटिंग करण्याचा निर्णय होता, पण चला त्यांनी दिलं काय आणि आम्ही घेतलं काय एकच आहे, आम्ही बॅटिंगच करणार होतो। काय प्लॅनिंग आता नवीन फलंदाजी करायची? प्लॅनिंग तुम्हाला आमच्या क्रिकेटमधून समजतं। धन्यवाद। दोघांनाही विजयाच्या शुभेच्छा आहे। अक्षय दादा जाऊया मैदानात। धन्यवाद पठान सर। मैदान में चलते इस समय दूसरे पारी का आगाज होता हुआ। इस बीच 98 रन बनाने मुकाबला जीतने के लिए जे किंग्स 11 टीम को पहले बल्लेबाजी करते हुए 97 रन बने स्कोरबोर्ड पे और 98 रनों का लक्ष्य है यहाँ पर मुकाबला जीतने के लिए। हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ेंगे हमारे
गुरुप्रिया हमारे सहकारी मित्र शेरखान जी पठान, अगली आवाज इनकी होंगी। धन्यवाद। धन्यवाद सुशील सर, सर्वांचं स्वागत आहे. अमोल वंजारी आणि रोहित वंजारी ही जोडी जी मैदानाच्या आतमध्ये आल्या गेली, 98 धावा बनवायच्या आहे. मोठं आव्हान नक्कीच म्हणलं जाईल आणि सुरुवात चांगली द्यावी लागेल फलंदाजांना. पुरुषोत्तम वंजारी जर बघितले तर आघाडीचे गोलंदाज म्हणून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. या ठिकाणी कौतुक करेल मी दत्तनगर वॉरियरच्या फलंदाजांचं, खूप चांगली फलंदाजी बघायला मिळाली आपल्याला. अगदी जितेंद्र असतील, जितेंद्र घुगे, जितेंद्र वंजारी. चेंडू खराब असणार आहे. नो बॉलचा कॉल आलाय. खेळपट्टीच्या खाली टप्पा टाकला गेलाय, दंडित केलं गेलंय पंचांच्या माध्यमामध्ये आणि फ्रीची संधी मैदानात आहे. तर नक्कीच फलंदाजीमध्ये प्रशांत यांची सुद्धा चांगली फलंदाजी बघायला मिळाली. त्यामुळे निश्चित मोठं धावफलक उभारलं गेलंय. फ्रीचा चेंडू आहे, समोर होता आणि समोर ठोकलाय. जोरदार तडाखा, षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे डीजे धन्यवाद. कमबॅक चांगला बघायला मिळतोय. या मागील चेंडूवर मात्र समोर लोअर फिल्टोजला एक षटकारामध्ये कन्वर्ट केलं गेलं. त्यानंतर एक सिंगल, एक सेन्सिबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट आपण रोहित यांच्या माध्यमामध्ये मैदानाच्या आतमध्ये बघतोय. आणि एक मजबूत सुरुवात द्यावी लागेल बघा, कारण मोठं धाव फलक आहे. पंचांची हात समांतर होत आहेत. वाईट कॉल असेल, वाईटची घोषणा जी मैदानाच्या आतमध्ये होताना बघायला मिळेल. या चुका टाळाव्या लागतील. पुरुषोत्तम वंजारी यांचा जर विचार केला तर बहुगुणी खेळाडू आहे बघा, उपयोगी खेळाडू आहे. फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडला जातोय झेल आणि अमोल वंजारी सर मात्र या ठिकाणी बाद असणार आहे. तर सुरुवात चांगली राहिली. एकंदर दत्तनगर वॉरियर्स संघाचा जर विचार केला तर त्यांनी खरोखर दोन्ही माध्यमामध्ये आतापर्यंत चांगलं काम केलंय. प्रथम फलंदाजी करत असताना 97 धावा बनवल्या, 98चं लक्ष ठेवलं आणि पहिल्या षटकात संघाला पहिले यश मिळाले. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आहे आणि त्यानंतर कनेक्शन ठीकसं राहिलेलं नाहीये. गॅप शोधण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी आकाश यांचा होता. आकाश आपण बघतोय आताच मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेले आहेत. रोहित वंजारी यांना आता मात्र त्यांना साथ द्यावी लागेल. पहिलं षटक संपन्न होत असताना आपण बघू शकता धावपळकावर 13 धावा बनवलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये 42 चेंडू आणि 85 धावा, 85 धावा बघा येणाऱ्या काळामध्ये ज्या बनवाव्या लागतील.
तर नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय पहिल्या षटकानंतर एक बाद 13 धावा बनवल्या गेल्या. आकाश वन वे स्ट्राईक एंडवर आहेत. रेल्वेमध्ये कार्यरत आहे बघा, रेल्वे पोलीस आहेत. ओहो फटका आहे आणि हा चेंडू जाईल सीमारेषा पार. गोलंदाजाला मुकेश यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता बघा. लेदर क्रिकेटमध्ये यानं देखील आपलं नाव मोठं केलेलं आहे आणि यावेळेस जर बघितलं तर अगदी महाराष्ट्र संघाचं नेतृत्व देखील या खेळाडूच्या माध्यमामध्ये येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळणार आहे. मुकेश घुगे जे गोलंदाजी मार्कवर आहेत. आता सुरुवात थोडीशी करावी आहे, त्यांना मात्र कमबॅक करावं लागणार आहे. लिडिंग एज घेतलेला आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि कमबॅक झालाय मैदानात. फलंदाज बाद. तर पहिला चेंडू फलंदाजाचा, दुसरा चेंडू मात्र मुकेश यांचा राहिलेला आहे आणि गणेश यांनी अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडला. जी संघाची गरज आहे ती मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेली आणि या ठिकाणी नक्कीच लाईव्हच्या माध्यमामध्ये सुद्धा आपण बघू शकता या ठिकाणी एक चांगला झेल त्या ठिकाणी संपन्न होताना आपल्या सर्वांना बघायला मिळाला आणि त्या माध्यमामध्ये मात्र या ठिकाणी जे जे किंग संघ अडचणीत येताना बघायला मिळतोय. दोन फलंदाज बाद आहे, 19 धावपळकावर आहे, परंतु यावेळेस रोहित मैदानात आहे, ही मात्र जमीची बाजू आहे आणि या ठिकाणी सौरभ वंजारी मात्र आपण बघतोय जी रिकामी जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. एक जाळं बनवलं गेलं या ठिकाणी दत्तनगर वॉरियर संघाचे जे प्लॅनिंग आपल्याला बघायला मिळत आहेत. मुकेश घुगे जर बघितलं तर प्रत्येक वेळेस चेंजेस करतायत, क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत आणि अतिशय नियोजनबद्ध गोलंदाजी खऱ्या अर्थानं मी म्हणेल या ठिकाणी जी मैदानाच्या आतमध्ये आहे. दिशा खराब बघायला मिळाली. डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच मुख्य पंच आकाश सानप सरांच्या माध्यमामध्ये वाईडची घोषणा आली गेली. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. 20 धावा आहेत. आता गोलंदाजांकडे बँक बॅलन्स भरपूर आहे असं देखील म्हणता येईल, परंतु अतिप्रयोगशील सुद्धा त्यांना राहता येणार नाही. अचूकतेकडे लक्ष द्यावं लागेल. हा लागोपाठच्या माध्यमामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी वाईटची घोषणा झालेली आहे. पंचांना देखील आज कवायत करावी लागत आहे. एक धाव अतिरिक्त मिळाली आणि 21 धावा आपण बघतोय धावफलकावर संपन्न होताना बघायला मिळतील. एक क्रिकेटला पोषक असलेलं वातावरण अर्थात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सर्वांना बघायला मिळत आहे. शांत वारं देखील आहेत आणि सूर्याची जी किरणं आहे ती पूर्ण ताकदीनं प्रकाशमय नाहीये बघा, कारण थोडंसं ढगाळ वातावरण देखील आहे. ती थोडीशी भीतीचे वातावरण आहे, परंतु यावेळेस मात्र क्रिकेटला पोषक वातावरण आहे. समोर खेळलेला फटका आहे आणि त्यानंतर आपण बघतोय चेंडू 1 to 4 होतोय. जाल सीमारेषा पार. या ठिकाणी मिळतील चौकार. सुरेख फटका आपण बघतोय. यावेळेस इनफिल्ड मध्ये देखील दर्जेदार कामकाज केलं गेलंय बघा. दीपक आहेत त्या ठिकाणी. नक्कीच एक दर्जेदार कामकाज त्या ठिकाणी बघायला मिळालं. या दरम्यान विकी दादा सानप यांचं आगमन आहे. विकी दादांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आणि त्यांच्या माध्यमामध्ये एक सुंदर स्क्रीन अगदी ज्यावर
आपण एक विमान बघू शकता. लिडिंग एज घेतलेला आहे. संधी आहे आता. ओ हो, पकडलाय झेल. प्राइसलेस विकेट आणि मोठा मासा गळाला लागलाय. रोहित वंजारी बॅक टू द पेव्हिलियन. फलंदाज बाद आहे. तर या ठिकाणी बघा एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये दिला गेला आहे. आमचे मित्र दिलीप जाधवर सर इन ऍक्शन दिसतील यानंतर. हा, अगदी लाईव्हच्या माध्यमामध्ये जे आमच्याशी जोडले गेले ते देखील या ठिकाणी रिप्लाय मध्ये बघू शकता. लिडिंग एज त्या ठिकाणी होता आणि मयूर यांचं अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण एक झेल आपण बघितला त्यांच्या माध्यमामध्ये संपन्न झालेला आहे. मनीष घुगे आलेले आहेत बघा. हे देखील पोलीस आहेत, परंतु हे मुंबईमध्ये कार्यरत आहे. मुंबई पोलीस आहेत. हा बॅटेचा स्पर्श होतो. ज्येष्ठीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. ढकलून देण्याचा प्रयत्न त्यांचा नक्कीच त्या ठिकाणी राहिला. एक सिंगल देखील मैदानाच्या आतमध्ये यशस्वी करण्यात आली आणि मुकेश यांचं एक शानदार षटक खऱ्या अर्थानं. आता हे षटक जर बघितलं तर मित्रांनो थोडंसं संमिश्र राहिलंय, कारण 14 धावा देखील मुकेश यांच्या विरोधामध्ये बनवल्या गेल्या, परंतु त्यांनी 2 धक्के दिले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी रोहित यांना त्यांनी बाद केलेलं आहे. तर 3 बाद 27 धावा फलकावर आहे आणि आता जे किंग्स हा संघ बॅकफुटवर आहे. परंतु आता ही शेवटची वॉर्निंग आहे बरं का. यानंतर पंचांच्या विनंतीशिवाय जर कोणत्या संघाचा खेळाडू मैदानात गेला तर 100% 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. यानंतर कोणत्याही प्रकारचं प्रेम दाखवलं जाणार नाही. 2 षटकं संपली. 3 बाद 27 धावा फलकावर आहे आणि गोलंदाजीमध्ये पुरुषोत्तम वंजारी येत आहेत. मी अगोदरच सांगितलं खूप बहुगुणी खेळाडू आहे बघा पुरुषोत्तम. चांगले खेळाडू आहेत. चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकलाय, अर्थात फुलटॉस होता, फायदा उचलला नाही. मनीष घुगे आपण बघतोय स्ट्राईक एंडवर मात्र आपल्याला पूर्णपणे बघायला मिळत आहेत. सुरुवात डॉट चेंडून मैदानाच्या आतमध्ये झाली. विजयाची समीकरण बदलली जात आहेत. 35 चेंडू 71 धावांची गरज. प्रयत्न करावे लागतील. कट करण्याचा प्रयत्न राहिला. बॅकफुटवर आले, जागा बनवली, परंतु यावेळेस चेंडून त्यांच्याकडे बघितलं, टप्पा घेतला आणि मनीष यांना टाटा बाय बाय करत या ठिकाणी इष्टरक्षकाच्या हातात गेलेला आहे. चेंडू डॉट असणार आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. थोडासा चेंडू खाली राहिला आहे. त्या ठिकाणी जर बघितलं तर याही वेळेस कनेक्शन चांगलं राहील. लागोपाठच्या माध्यमामध्ये 3 चेंडू निर्धाव आले गेलेत. वा, सुंदर गोलंदाजी बघा. पुरुषोत्तम यांची उत्तम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये राहिलेली आहे. फलंदाजी असो गोलंदाजी असो, याही वेळेस चेंडू चांगला होता. कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जितेंद्र थोडेसे फिटनेसची थोडेसे लढतायत, अनफिट आहेत, परंतु आता संघासाठी मैदानात यावं लागतंय. यावेळेस मात्र सिंगल रोखू शकले नाही. पहिली धाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे जी संपन्न झालेली आहे. 3 बाद 28 धावा आहेत. लढावं लागणार आहे बघा. यानंतर जर बघितलं तर सौरभ वंजारी आणि मनीष घुगे यांना संघाला पुढे घेऊन जायचंय, पण जर रोखायची आहे आणि मजबूत धावफलक उभं करायचंय. आणि मित्रांनो, ज्या ज्या वेळेस तुमच्या समोर अडचणी येतात त्या वेळेस तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी असते. ओ हो, क्या बात है. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गोल. फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र फडजड थांबत नाहीये. अगदी या ठिकाणी पत्त्याच्या डावाप्रमाणे या ठिकाणी हा डाव कोसळलाय. कौतुक करावं लागेल दत्तनगर वॉरियरच्या गोलंदाजांचं, कारण प्रथम फलंदाजी करत असताना खूप सुंदर फलंदाजी केली. सांघिक कोणा एका फलंदाजाचं मी विशेष नामोल्लेख करणार नाही, खूप चांगली फलंदाजी केली. आणि आता गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. नवीन बॅटर या ठिकाणी प्रतीक नानोटे गेले, डायरेक्ट हिट बघायला मिळालं त्या ठिकाणी. परंतु मला असं वाटतं प्रतीक आपल्या घरात सुरक्षित आहे. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल जी आपल्याला बघायला मिळेल संपन्न झाली गेली. आणि या ठिकाणी आपण बघतोय 3 षटकांची समाप्ती. 4 बाद 29 धावा धावपळकावर आहे. 30 चेंडू 69 धाव्यांची गरज. धन्यवाद. कठीण प्रसंग उभा आहे बघा. 30 चेंडू 69 धाव्यांची गरज आहे. विश्वासू फलंदाज परतले. आघाडीची फलंदाजी कापल्या गेली आणि त्यानंतर मधल्या क्रमांकातील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लढतायत. एकीकडे मनीष घुगे, स्ट्राईकवर प्रतीक नानोटे आणि गोलंदाजी माध्यमामध्ये दीपक वाघ, जे नवीन गोलंदाज बघायला मिळणारे आपल्याला. सेन्सिबल क्रिकेट मी म्हणेल या ठिकाणी. समोर आलेला चेंडू आपण बघितला उजवेष्टीच्या थोडासा बाहेर होता. यावेळेस मात्र या चेंडूला ढकलत असताना आपण बघतोय एक सिंगल पूर्ण केली जाईल. त्या ठिकाणी दीपक क्षेत्ररक्षक होते. पुन्हा एकदा दर्जेदार कामकाज दीपक यांचं मैदानाच्या आतमध्ये राहिलेलं आहे. धाव मात्र या ठिकाणी ते रोखू शकले नाही आणि 30 धावा धावपळकावर बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 4 आहे मैदानाच्या आतमध्ये. खूप टप्प्याचा चेंडू होता आणि ज्या वेळेस फलंदाजाच्या टप्प्यात चेंडू येतोय तर त्या चेंडूचा कार्यक्रम होत असतोय. यावेळेस मनीष यांच्या बॅटीतून येतोय बहरदार षटका. इधर किसी के फट्टे में टांग धन्यवाद अक्षय दादा, धन्यवाद. 4 बाद 36 धावा धावपळकावर आहेत. 28 चेंडू आहे, 62 धावा बनवायच्या आहेत. आणि या ठिकाणी आपण बघतोय चला महत्वाची सूचना आलेली बर का. हा यावेळेस मात्र हा फटका फसलेला आहे. त्या ठिकाणी रितेश सर आहेत आणि काय झालंय बघा. रितेश एक अक्षय सर 2 मिनिट. अक्षय सर कॅमेरा समोर अगदीच बघा 2 व्यक्ती बसलेले. फ्लेक्स समोर आहे. एक खुर्ची शेजारी जे 2 जण आहे का त्यांना विनंती आपण त्या ठिकाणी उठायचंय. हा आपण कॅमेरा समोर आहे. आपल्याला विनंती आहे आपण इतरत्र भरपूर जागा आहे, कुठेही बसा. हा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपलं स्वागत आहे, तिघांचंही स्वागत आहे. धन्यवाद. चौकार आला गेला. 41 धावा धावपळकावर आहे. प्रतीक स्ट्राईकवर आहे. नाही यावेळेस पुलचा फटका थोडासा फसला होता. लिडिंग एज त्या ठिकाणी बघायला मिळाला. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं. मला वाटतं जितेंद्र आहेत आणि नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. 4 बाद 42 धावा बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 अंतिम चेंडू असेल बघा. या ठिकाणी दीपक वाघ गोलंदाजीवर आहे. थोडस खर्चिक षटक राहिलं बघा, कारण या षटकामध्ये एक षटकार एक चौकार बघायला मिळाला. हा धावांची गरज खऱ्या अर्थानं फलंदाजांनी या ठिकाणी पूर्ण केली. एकीकडे मनीष, एकीकडे प्रतीक.
याही वेळेस चेंडूला नक्की उडवलंय. चेंडू आकाश आहे आणि त्याच मार्गे जाईल मैदानाच्या बाहेर आणि यावेळेस मैदानातून येतोय गगन चुंबी षटकार. इस बीच मैदान पर उपस्थित तमाम दर्शकों का और सभी खिलाड़ियों का, इस क्रिकेट की दुनिया से जुड़े हर उस शख्स का हम यहाँ पर समस्त लाड़वंजारी समाज श्री राम मंदिर संस्थान मेहरून द्वारा आयोजित लाड़वंजारी समाज प्रीमियर लीग सीजन 4 में आप सभी का यहाँ पर तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। इस टूर्नामेंट का घर बैठे जो अपने टीवी या मोबाइल स्क्रीन पर मजा ले रहे हैं उन सभी ऑनलाइन दर्शकों का फिर एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। मैदान में चलते हैं आज के दिन का तीसरा मुकाबला चलता हुआ। इस बीच पहली ही गेंद पर उमदा स्ट्रोक खेला है प्रतीक नानवटे। इस समय क्या बेहतरीन अपने अंदाज में स्ट्रोक को खेला है 6 रन। तो पहली गेंद पे यहाँ पर मुकेश का 6 रन के साथ स्वागत किया। 6 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई 54 54 रन। पारी का 5 ओवर चल रहा है। देखिए लोअर फुल टॉस थी, यहाँ पर मौका था प्रतीक के 5 गैप अगर यहाँ पर खेल सकते तो बिल्कुल रन बना सकते थे। सीधे बल्ले के साथ खेला, अच्छी फील्डिंग अपनी फॉलो थ्रू में वहां पर मुकेश द्वारा। इस बीच 22 गेंदे 44 रन चाहिए, यानी हर एक गेंद पे 2 रन की जरूरत है। जी हाँ, फिर एक बार अच्छी गेंद यहाँ पर बिल्कुल फिर एक बार शफल कर कर स्ट्रोक को खेलना चाह रहे थे ऑन साइड के क्षेत्र में। इस समय चूके अच्छी गेंद वहां पर मुकेश घुगे द्वारा। 21 गेंदे 44 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। प्रतीक नानोटे और मनीष घुगे इन दोनों के बीच एक छोटी सी साझेदारी जरूर बनती हुई हम देख रहे हैं, मगर इस साझेदारी को अंतिम गेंद तक, अंतिम रन तक खेलना जरूरी है। 21 गेंदे 44 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। जी हाँ, फिर एक बार ऑन साइड की दिशा में स्ट्रोक को खेला, गेंद जाती हुई वहां पर लॉन्ग लेग के क्षेत्र में। अच्छी फील्डिंग वहां पर देखने को मिली है, बिल्कुल अपने टीम के लिए 2 रन यकीनन बचाए है। उम्दा फील्डिंग का नजारा वहां पर। इस बीच 2 रन तेजी के साथ दौड़कर पूरे कर लिए दोनों ही बल्लेबाजों ने। स्कोर में होती हुई बढ़ोतरी, स्कोर जाकर पहुंचा है अब तक 56 रन स्कोरबोर्ड पे है। 4 विकेट खोए हैं, 20 गेंदे 42 रन। इस समय गैप ढूंढा है, मगर वहां पर होंगे खिलाड़ी तैनात। कवर के क्षेत्र में गेंद को खेला था, अच्छी फील्डिंग, 1 रन मुकम्मल करेंगे। अगर यहाँ से दोनों में से कोई भी एक बल्लेबाज थोड़ी सी ताबड़तोड़ बल्लेबाजी कर लेगा तो रनों की गति को तेजी में तब्दील कर पाएंगे, जिसके कारण 19 गेंदे 41 रन की जरूरत है। तो ये जो डिफरेंस है, इस डिफरेंस को यहाँ पर बिल्कुल कवर करना होगा।
जब बिल्कुल यहाँ पर अपील हुई थी जरूर इस अपील को नकारा है दोनों अंपायर्स के द्वारा। डॉट गेंद आती हुई, डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति यहाँ पर जरूर हम कहेंगे। तो 5 ओवर के समाप्ति के बाद 57 रन स्कोरबोर्ड पे लगे 4 विकेटों के नुकसान पर। आप देख सकते हैं मुख्य मंच के सामने यहाँ पर बिल्कुल जे किंग्स का ये टीम यहाँ पर बिल्कुल इस मुकाबले को काफी बारीकी से देख रहा है। सभी खिलाड़ी पहला मुकाबला खेल रहे हैं इस टूर्नामेंट का। सत्तावन रन स्कोरबोर्ड पे लगे हैं, 5 ओवर यहाँ पर पूरे हुए, 18 गेंदे 41 रन की जरूरत है। गेंदबाजी में यहाँ पर विशाल अंधड़े इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। नए गेंदबाज की तरफ कप्तान ने जरूर यहाँ पर रुख किया है, विशाल को लेकर आए गेंदबाजी के लिए और पहला स्पेल करेंगे विशाल यहाँ पर, जबकि जरूरत है 18 गेंदों में 41 रन बनाने हैं। ऑन स्ट्राइक प्रतीक नानोट है इस समय, 9 गेंदें खेली है, 16 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं। आगे निकलकर ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, यहाँ पर क्या दूरी तय कर लेगा? जी नहीं, एक अच्छा कैच वहां पर पूरा किया है, जितेंद्र थे वहां पर और एक अच्छा कैच। बिल्कुल अब जितने ऊंचे खिलाड़ी है जितेंद्र, बिल्कुल उससे ऊंचाई का यहाँ पर जरूर ने फायदा मिला है। देखिए कितना बेहतरीन कैमरा वर्क यहाँ पर हम देख सकते हैं, बिल्कुल लाइव विजन यूट्यूब चैनल के माध्यम से। बिल्कुल इस चैनल का एक ब्रीद वाक्य है, क्वालिटी विद क्लैरिटी। जी हाँ, इसी पे काम करते हैं सभी कैमरा क्रू की ये टीम और इन सभी कैमरा क्रू को जोड़े रखा है इस यूट्यूब चैनल के सर्वे सर्वा बबलू भाऊ थोरवे, जिनके माध्यम से इस बेहतरीन चैनल का यहाँ पर हम देख रहे हैं, जिसके माध्यम से जिस तरह से टूर्नामेंट लाइव कवरेज किया जा रहा है, बिल्कुल यहाँ पर तारीफ होंगी लाइव विजन के सभी टीम के उन कैमरामैन की। चेंज अप पे इसके अति परिवर्तन, डॉट गेंद आती हुई, हर एक डॉट गेंद में यहाँ पर प्रेशर बनाएंगी जरूर। 16 गेंदे 40 रन चाहिए। इस बीच खेला हुआ स्ट्रोक, गेंद जाती हुई, जब तक गेंद को खिलाड़ी फील्ड करेंगे पहला रन पूरा, दूसरे रन की मांग, जी हाँ 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लेंगे। अच्छी कॉलिंग, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पर दोनों ही बल्लेबाजों के बीच। इस समय जगह बनाकर स्ट्रोक खेला है तेजी के साथ, डीप मिड विकेट के क्षेत्र में मिस फील्डिंग, वहां पर गेंद जाएंगी सीमा रेखा पार 4 रनों के लिए। थैंक यू डीजे। सीधे बल्ले के साथ आगे निकलकर खेला हुआ एक ऊंचा स्ट्रोक, इस समय काफी दूर जाएगी गेंद 6 रन के लिए। जहां इस ओवर में ताबड़तोड़ बल्लेबाजी करती हुई 6 रन के साथ स्कोर तेजी से बढ़ता हुआ 70 रन।
13 गेंदे 28 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। जी हाँ, इस समय फिर एक बार यहाँ पर बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, चूंकि डॉट गेंद आती हुई। इस डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति, 6 ओवर की समाप्ति के बाद 70 रन 5 विकेट के नुकसान पर। जरूरत है यहाँ से 12 गेंदे 28 रन। तो गेंदबाजी में रितेश लाडवंदर इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। पहली गेंद डॉट गेंद के साथ शुरुआत की है अपने स्पेल की। इकहत्तर रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। 11 गेंदे 27 रन। फिर एक डॉट गेंद, फिर एक डॉट गेंद, क्रॉस बल्ले के साथ खेलने का प्रयास इस समय, चूंकि सिद्धेश्वर देखिए अब डॉट गेंद यहाँ पर प्रेशर बनाएंगे, मुकाबले से तो आपको दूर लेकर जाएंगी। 71 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। 10 गेंदे 27 रन। फुल टॉस गेंद थी, सही कनेक्शन नहीं, गेंद हवा में। इस बीच देखिए केवल 1 रन मुकम्मल करेंगे, मौका था बल्लेबाज सिद्धेश्वर के पास यहाँ पर। देखिए जिस तरह से स्ट्रोक खेला था, ऊपर जो ड्रोन था उस ड्रोन को गेंद लग सकती। जी हाँ बिल्कुल, देखिए नजदीक से गेंद आई है, बिल्कुल बेहतरीन कैमरा वर्क। फिर एक बार हम देख कहेंगे लाइव विजन यूट्यूब माध्यम से। जी हाँ बिल्कुल, नो बॉल कॉल यहाँ पर। एक अतिरिक्त रन और फिर एक फ्री हिट वाली गेंद। अगर इस गेंद पे एक बड़ा स्ट्रोक तब्दील करते तो बिल्कुल यहाँ पर काफी आसानी हो सकती थी, मौका बन सकता था। फिर एक बार 1 रन जरूर एक्स्ट्रा के रूप में आएगा। 9 गेंदे 25 रन। बिल्कुल आगे निकल कर खेलने का प्रयास, अलॉन्ग द कारपेट गेंद को खेला है, काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद जाएंगी। एक ही रन फिर एक बार मिलेगा। इसे एक रन के साथ खासा फर्क नहीं पड़ेगा टीम दत्तनगर वॉरियर्स के लिए, मगर यहाँ से जरूरत है, कुछ बड़े स्ट्रोक लगाने होंगे जे किंग्स के बल्लेबाजों को। 8 गेंदे 24 रन, यानी हर गेंद पे 3 रन की जरूरत है। दिशाहीन गेंद, ऑफ स्टंप से काफी बाहर गेंद, एक्स्ट्रा रन। व्हाइट का इशारा आता हुआ 1 रन स्कोर में होगा इजाफा। क्लीन बोल्ड यहां पर कर दिया है बिल्कुल गेंदबाज रितेश लाडवंजारी। इस समय पहली सफलता अपने नाम करते हुए गेंदबाजी में। 6वां झटका लगता हुआ यहां पर जे किंग्स के टीम को 75 होने के स्कोर पर। न्यू बैटर इस समय वैभव पाटिल है बल्लेबाजी के लिए, ऑन स्ट्राइक होंगे। 7 गेंदे 23 रन चाहिए मुकाबले में जीतने के लिए। फिर एक बार अच्छी गेंद हवा में, बिल्कुल वहां पर कैच।
बैक टू बैक 2 गेंदों पे 2 सफलताएं अर्जित करते हुए गेंदबाज रितेश लाल वंजारी। एक अच्छा कैच वहां पर देखने को मिला और इस 2 गेंदों के साथ 2 विकेट अपने नाम करने में कामयाब हुए हैं। तो ओवर की समाप्ति यहाँ पर अब आने वाली 6 गेंदों में चाहिए 23 रन। 7 ओवर के समाप्ति के बाद 75 रन स्कोरबोर्ड पे लगे 7 विकेटों के नुकसान पर 6 गेंदे 23 रन, यानी इस ओवर में अगर 4 छक्के लगते हैं तो मुकाबला जीत सकती है जे किंग्स। छह गेंदे 23 रन। नए बल्लेबाज मैदान के अंदर होंगे गौरव घुगे। हर्षल इस समय आए हैं गेंदबाजी के लिए। इस मुकाबले के अंतिम ओवर लेकर आए हैं। 6 गेंदों में 23 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। हर्षल मुंडे इस समय गेंदबाजी पर। पहली गेंद यहां पर आगे निकलकर खेला हुआ क्रॉस बल्ले के साथ तेजी के साथ गेंद जाएंगे डीप मिड विकेट के क्षेत्र में 4 रनों के लिए। हल्का सा राहत यहां पर महसूस करते होंगे इससे पहली गेंद पे जिस तरह से बाउंड्री अर्जित किया है बल्लेबाज मनीष ने। तो पहली गेंद पे 4 रन यहां पर बिल्कुल मिले हैं बल्लेबाज को जिस तरह से स्ट्रोक खेला था। और अब 5 गेंदों में चाहिए यहां पर 19 रन। 5 गेंदे 19 रन। ऑन स्ट्राइक फिर एक बार मनीष घुगे। गेंदबाजी पर होंगे हर्षल मुंडे। फिर एक बार सीधे बल्ले के साथ स्ट्रोक खेला। इस समय प्रशांत वहां पर मौजूद थे। अच्छी फील्डिंग। केवल 1 रन मिलेगा। 4 गेंदे 18 रन की जरूरत। ये गेंद इस मुकाबले की निर्णायक गेंद होगी। 4 गेंदे 18 रन। गौरव घुगे ऑन स्ट्राइक पहली मर्तबा स्ट्राइक करेंगे। फुल टॉस गेंद थी यहां पर ठीक तरह से गेंद को खेल नहीं पाए। काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद को खेला है। खिलाड़ी मयूर वहां पर मौजूद थे। नो बॉल का इशारा आता हुआ अंपायर के द्वारा। जी हाँ, नो बॉल कॉल से यहां पर आता हुआ इशारा। इट्स अ नो बॉल कॉल। नो बॉल यहां पर की है। अब 4 गेंदे 16 रन। फिर एक बार नो बॉल कॉल यहां पर। जी हां, फिर एक नो बॉल का इशारा आता हुआ। फिर एक एक्स्ट्रा रन। 2 रन फिर एक बार मिलेंगे। ये गेंद दोबारा करनी होगी। फिर एक बार समीकरण बदलता हुआ। 4 गेंदे 14 रन। गौरव घुगे इस समय ऑन स्ट्राइक। फ्री हिट वाली गेंद, तोहफे वाली गेंद यहां पर। इस फ्री हिट वाली गेंद पे देखना है गौरव क्या बड़ा स्ट्रोक खेलने में सफल हो पाएंगे। लोअर फुल टॉस गेंद पैरों के बीच गेंद की थी। इस समय खेला है ऑन साइड के क्षेत्र में। पहला रन तेजी के साथ मुकम्मल। केवल 1 रन। अब 3 गेंदे 13 रन। तीन गेंदे 13 रन। ये गेंद निर्णायक गेंद है। फिर एक बार अच्छा स्ट्रोक यहां पर खेला है 6 रन के लिए। फिर एक बार इस मुकाबले में जान आई है।
थैंक यू डीजे। या बिल्कुल यहाँ पर मुकाबला फिर एक बार गर्म होता हुआ, 2 गेंदें 7 रन, इस 6 रन के साथ मुकाबले ने फिर एक बार करवट बदली है। मनीष घुगे ऑन स्ट्राइक, ऊंचा खेला है, इस समय कोई खिलाड़ी नहीं होंगे वहां पर मौजूद। गेंद जाएगी 1 बाउंस, सीमा रेखा पार 4 रन के लिए। बेहतरीन स्ट्रोक यहां पर, इन 2 गेंदों ने इस मुकाबले का समीकरण बदला है। 2 गेंदों पे 10 रन चुराए हैं, अब जरूरत है 1 गेंद 3 रन। अगर इस गेंद पे 2 रन पूरे कर लेंगे तो मुकाबला टाई होगा। अगर यह मैच टाई होता है तो सुपर ओवर खेला जाएगा। क्या इस सीजन 4 का पहला सुपर ओवर हमें देखने को मिलेगा या नहीं, ये तो एक आने वाली गेंद तय करेंगी। मगर जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं मनीष घुगे, 17 गेंदे 32 रन। जो दर्शक सीमा रेखा के नजदीक है, कृपया वो दूर हो जाए, और खास करके जे किंग्स के टीम के खिलाड़ी आप थोड़ा पीछे रहे। 1 गेंद 3 रन। गौरव घुगे ऑन स्ट्राइक, गेंदबाजी पर हर्षल मुंडे। जो दर्शक सीमा रेखा के नजदीक है, कृपया थोड़ा पीछे खड़े रहे। 1 गेंद 3 रन। हर्षल मुंडे गेंदबाजी पर, ऑन स्ट्राइक मनीष घुगे। जी नहीं, वाइड यॉर्क गेंद, अच्छी गेंद यहां पर, और विकेट यहां पर रनआउट के रूप में गिरा है। यह मुकाबला 2 रनों के साथ यहां पर जीता है दत्तनगर वॉरियर्स टीम ने। विकेट के थोड़ा बाहर हो जाए, विकेट के थोड़ा बाहर हो जाए। 2 रन के साथ यह मुकाबला जीता है। मगर जिस तरह से इस लक्ष्य का पीछा किया है जे किंग्स के बल्लेबाजों ने, खास कर गौरव ने 17-18 गेंदों में 32 रन बनाए हैं। एक अच्छी पारी अपने टीम के लिए खेली है, और केवल 2 रन से इस मुकाबले में हारी है जे किंग्स। तो अच्छा खेल दोनों भी टीमों की ओर से देखने को मिला, और अंतिम क्षणों में दत्तनगर वॉरियर्स ने यह मुकाबला अपने नाम किया है। इसके बाद होने वाला जो मुकाबला है, नमस्कार फूड्स एंड ग्रोसरी टीम के कप्तान अपना प्लेइंग 11 का स्क्वाड अपडेट कर ले, और चिमुकले गणराय टीम के कप्तान प्लेइंग 11 अपडेट करना है। चला, दोन्ही टीम चिमुकले गणराय आपली प्लेइंग 11 अपडेट करा, आणि नमस्कार फूड्स अँड ग्रोसरी आपण भी आपली 11ची खेळाडूची यादी या ठिकाणी आमचे ऑनलाईन स्कोरर चंदन सोनार यांच्याकडे द्यायची आहे। चला चला, वेळ वाचवा, वेळ